नमस्कार, मी नेहा. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. बुधवारी राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचा भव्य शुभारंभ. शेगाव मंदिरात राष्ट्रपतींच्या स्वागताची तयारी पूर्ण. कर भरणाऱ्या अकोलेकरांसाठी मोठा दिलासा. सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार मनपाची झोन कार्यालये. काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना 10 कोटींच्या खंडणीचा कॉल. विधानसभेत उडाली चांगलीच खळबळ. उमेद कार्यक्रमाचे जिल्हा परिषदेचे नियोजन फसले. जिल्हा परिषदेचा उपक्रम ठरला फ्लॉप. महिलांच्या स्टॉलवर शुकशुकाट. अमरावती महापालिकेत लोकशाहीची पायमल्ली. महिला आयुक्तांसमोरच नगरसेवकांकडून तक्रारदाराला शिवीगाळ. आता सविस्तर बातम्या. आयुष मंत्रालय, भारत सरकार व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने शेगाव येथे 25 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राष्ट्रीय आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या भव्य मेळाव्याचा शुभारंभ 25 फेब्रुवारी रोजी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. आज शेगाव येथे राष्ट्रपतींच्या ताफ्याची रिहर्सल घेण्यात आली. देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 25 फेब्रुवारी रोजी शेगावच्या दौऱ्यावर येत आहेत. या ऐतिहासिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि राजशिष्टाचाराच्या कारणास्तव श्री गजानन महाराज संस्थानचे दर्शन व्यवस्थेत काही तासांचा बदल करण्यात आला आहे. बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी दर्शन काही काळासाठी स्थगित राहणार असल्याने भाविकांनी याची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे. मंगळवारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने या दौऱ्याची रंगीत तालीम आयोजित करण्यात आली आहे. बुधवार 25 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींचे शेगावमध्ये आगमन होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने सकाळी 7:30 ते दुपारी 12:30 या वेळेत श्रीदर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद राहील. दुपारी 12:30 नंतर दर्शन व्यवस्था पुन्हा पूर्ववत सुरू होईल. आयुष मंत्रालय, भारत सरकार व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने शेगाव येथे 25 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राष्ट्रीय आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या भव्य मेळाव्याचा शुभारंभ 25 फेब्रुवारी रोजी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या 4 दिवसीय मेळाव्यामध्ये दररोज आरोग्य तपासणी व आवश्यक औषधींचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी आशा वर्कर्ससाठी आजीबाईचा बटवा या घरगुती आयुर्वेदिक उपचार प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून या प्रशिक्षणात सर्वांची उपस्थिती अनिवार्य आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज शेगाव येथे विविध ठिकाणांना भेट देऊन महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नियोजित दौऱ्याच्या पूर्वतयारीची सविस्तर पाहणी केली. अकोला महानगरपालिका प्रशासनाद्वारा शहरातील नागरिकांना त्यांचे थकीत मालमत्ता कराचा भरणा करणे आर्थिकदृष्ट्या सोयीचे व्हावे याकरिता दिनांक 14 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत 3 टप्प्यात सुरू करण्यात आली आहे. तसेच मालमत्ताधारकांना कराचा भरणा करणे अधिक सोयीचे व्हावे यासाठी शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही 4ही झोन कार्यालय हे सुरू राहणार आहे. शहरातील मालमत्ताधारकांनी आपल्या कराचा भरणा ऑनलाईन प्रणालीद्वारे केल्यास त्यांना सामान्य करात 3% अतिरिक्त सूट देण्यात येणार आहे. शास्ती अभय योजनेचे टप्पा 1 मध्ये 14 फेब्रुवारी ते 5 मार्च असून यात कालावधीत थकीत कराचा भरणा केल्यास शास्तीचा रकमेत 100% सूट मिळेल. तर टप्पा 2 मध्ये 6 मार्च ते 20 मार्च या कालावधीत थकीत कराचा भरणा केल्यास शास्तीच्या रकमेत 90% सूट मिळेल. तर तिसऱ्या टप्प्यात 21 मार्च ते 31 मार्च या कालावधीत थकीत कराचा भरणा केल्यास दंड अर्थात शास्तीच्या रकमेत 85% सूट मिळणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन या संधीचा लाभ घेऊन आपला थकीत व चालू वर्षातील मालमत्ता कराचा भरणा एकरकमी करून मनपा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मनपा अतिरिक्त आयुक्त सुमित अलोने आणि उपायुक्त विजय पारतवार यांनी केले आहे. अकोला महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्ताधारकांना
आवाहन करण्यात येते की अकोला महानगरपालिकेच्या वतीने शासकीय योजना राबवण्यात येत आहे. सदर शासकीय योजना ही 100% व्याजामध्ये सूट देण्यात आली आहे. दिनांक 5/3/2026पर्यंत जे काही मालमत्ताधारक आपला मालमत्ता कराचा भरणा एक रकमी करतील अशा मालमत्ताधारकांना 100% सवलत देण्यात आलेली आहे. मी महापालिकेतर्फे आवाहन करतो की त्यांनी या शासकीय भरण्याचा लाभ घ्यावा व मनपा प्रशासनाला सहकार्य करावे. अकोला पश्चिमचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून 10 कोटी रुपयांच्या खंडणीचा आंतरराष्ट्रीय कॉल आल्याची धक्कादायक माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदारांना तात्काळ कडक सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी वडेट्टीवार यांनी सभागृहात केली. दरम्यान या धमकीचे एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्याची पुष्टी RRC न्यूज करत नाही. रिकॉर्डिंग कर ले, कोई बात नहीं, रिकॉर्डिंग कर ले। नहीं रिकॉर्डिंग नहीं करा. बोलिए बोलिए क्या बात है? कौन बोल रहे? कर ले तो कर ले। शुभम लोनकर बोल रहा हूँ। हाँ बोलिए. शुभम लोनकर, पता कर लेना, गूगल पे सर्च कर लेना, पता चल जाएगा तेरे को। जी जी बोलिए. हेलो. पता है ना, बाबा सिद्दीकी को उड़ा दिया था, अब तेरी बारी है। अरे मेरा क्या लेना बाबा देना सिद्दीकी साहब? का हाल जैसा किया था ना, अब तेरा क्या करेंगे? अरे मेरा क्या लेना देना साहब? आप बड़े लोग हैं, बड़े लोगों के पीछे पड़ो. मैं छोटे आदमी के पीछे क्या मेरा लेना देना तुम्हारा? छोटा आदमी तो छोटा है, बात सुन मेरी ध्यान से। 10 करोड़ रुपए चाहिए, तेरे को फोन किया है तो पैसा देना ही पड़ेगा। नहीं देगा तो तू जहाँ उठता है, तू खेर मोहम्मद प्लॉट में रहता है, कांग्रेस का पार्टी का है, और तेरे जो भी कांड है ना सारे लिखे हैं मेरे पास। तू कहाँ उठता बैठता है, तेरी फैमिली, तेरे साथ वाले सब पता है। तेरे पास 2 दिन का टाइम है, बात सुन ध्यान से। तू जब व्यवस्था नहीं करेगा 10 करोड़ की तो समझ तेरा हाल बाबा सिद्दीकी जैसा करूंगा। पता कर लेना मेरे बारे में, तू उसका ही फैन है ना, सब पता है मेरे को तेरे बारे में। अरे मैं नहीं, वो बदरू जमा अलग है वो. हेलो, कर दूंगा। वो मैं नहीं हूँ, वो बदरू जमा है. आप जिसके बारे में बात कर रहे होंगे, आपने शायद गलत आदमी को फोन लगा नहीं दिया. नहीं, तू ये साजिद खान सब पता है तेरा। हाँ तो मैं तो साजिद पठान हुई ना. तेरा सब पता है, बातें मत बना। हाँ, MLA है ना तू लाइव का? हाँ हाँ अभी MLA हूँ. हाँ ठीक है, देख साथ में मिलकर चलेगा साजिद खान तो बहुत ऊपर लेके जाएंगे। देखो मेरे समझ में नहीं आ रहा, एकदम डायरेक्ट आप मेरे नाम से बोल रहे हैं और एकदम पैसों की बात कर रहे हैं, तो ये कौन सी बात हुई है? मेरा क्या लिया? मेरा कोई कारोबार है? मैं कोई 2 नंबर के धंधे करता हूँ या मैं किसी को स्टॉचर करता हूँ? तो आप बताओ मेरे को. तू 2 नंबर के धंधे पे चलाता है, वो सारा पता है मेरे को। अरे मैं नहीं करता हूँ. नहीं, मैं देखो, नहीं मेरी बात मानो. आप रिकॉर्ड निकाल लो मेरा एक भी धंधे में इन्वॉल्वमेंट बता दो. मेरी बात सुन साजिद खान, तू साजिद मेरी बात पठान. सुन, तेरे पास टाइम ज्यादा है, मेरे लड़के सब करके गए, रेकी करके चले गए। तेरा बस मैं है ना फोन का इंतजार करूंगा 2 दिन में। तू 2 दिन में लाइन पे नहीं आया ना तो बाद में है ना तू नुकसान ही होगा तेरा। तू जहाँ मिलेगा ना, तू किसी के भी पास चला अरे जा। इतने पैसे कहाँ से ला सकता भाई? मैं इतने पैसे कैसा ला सकता, बताओ मेरे को. 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:30 वाजता आमदार साजिद खान पठाण यांना एक आंतरराष्ट्रीय कॉल आला. बिश्नोई गँगशी संबंधित शुभम लोनकर याने फोन करून आमदारांकडे 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आणि पैसे न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. ही माहिती वडेट्टीवार यांनी सभागृहाला दिली. धमकी देणाऱ्याने अत्यंत उद्दामपणे म्हटले की पोलिसांना सांगितले तर ते 1-2 महिने संरक्षण देतील, पण 6 महिन्यांनी किंवा वर्षाने आम्ही तुला सोडणार नाही, मारल्याशिवाय राहणार नाही. या भाषेत काँग्रेसचे आमदार पठाण यांना धमकी दिल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. शासनाने तात्काळ या प्रकरणाकडे लक्ष देऊन संबंधित आमदारांच्या सुरक्षेबाबत योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. नेमके काय आहे या ऑडिओ क्लिपमध्ये ते पाहू. हेलो. सब ला सकते है, तू 2 नंबर के ही काम करता है, इसीलिए फोन किया है। हम 2 नंबर वाले को ही फोन करते हैं। बात सुन, प्यार से बोल रहा हूँ। जब तो देखो, नहीं तो बाद में तेरे को अंतना मैं ये बोल रहा हूँ तेरा कि कत्ल खाने में गोश्त मिलेगा। देखो जिंदगी मौत का मेरे को कोई डर नहीं है, लेकिन तुम्हारे पास में गलत फहमी हो रही, कुछ ना कुछ गलत इन्फॉर्मेशन है तुम्हारे पास में. थोड़ी इन्फॉर्मेशन आप नहीं, दुरुस्त कर लो. कोई गलत फहमी नहीं हमारे पास में, कोई गलत फहमी नहीं। जो भी मेरी हेलो.
बात सुन साजिद खान, तेरे को मौत का डर नहीं है ना? मौत का डर नहीं है ना? बड़े चौक में मार दूंगा तेरे को। तू जो मोहम्मद अली चौक पे घूमता है ना, तेरे को बड़े चौक में मार दूंगा। मौत का डर नहीं है ना? बताता हूँ तेरे को मौत का डर क्या होता है। नहीं, मैं सच में बोल रहा हूँ, मेरे को मौत का डर नहीं है, लेकिन तुम्हारे पास में इंफॉर्मेशन गलत है। साजिद खान, ये तुम्हारे पास में इंफॉर्मेशन गलत है। कोई गलत नहीं है, तेरे पास 2 दिन का टाइम है। अरे मेरा वजह तो बताओ। तुम मेरे को ये बोलने की बात करें कि चलो ठीक है भाई, मैंने ये किया हूँ, या मैंने भी कुछ नया काम किया हूँ, या कहीं में से पैसे उठाया हूँ, या मेरे पास में पैसे आए कहीं से, कुछ तो जानकारी होंगी आप लोगों के पास मेरी में। बात सुन साजिद खान, मेरी बात सुन। मैंने जहाँ चौक में तेरे को बोली ना हमारी ना, तो मेरा नाम शुभम लोनकर मत बोलना। पूछ लेना मेरे बारे में, पता कर लेना, फिर बोल। 10 करोड़ रुपए तेरे लिए कोई बड़ी रकम नहीं है। अरे मेरे भाई, मैं क्या बोल रहा, तुम पैसों को लेके मेरे बारे में बहुत गलत फहमी है। बात तो सुनो, पैसों को लेके मेरे बारे में बहुत ज्यादा गलत फहमी दिया किसी ने तुम्हारे। नहीं, मेरी बात सुन, मैंने फोन किया है, कोई गलत फहमी नहीं है साजिद खान। बात सुन। अरे मेरे पास में पैसे होते ना तो मेरे देखो, सुनो मेरी बात सुनो, महीने में मिले, 2 महीने में मिले, 6 महीने में मिले, मैं मारूंगा ही मारूंगा तेरे को। मेरी बात तो सुनो, मेरे पास में अगर पैसे होते ना तो 2019 का चुनाव जीत जाता। क्या करा हुआ है क्या नहीं? अगर मैं क्या हो रहा, अगर मेरे पास में पैसे होते ना तो मैं 2019 का चुनाव जीत जाता। मेरे भाई, आप गलत फहमी में है कहीं ना कहीं, कुछ ना कुछ। क्या पता है जरा कि 19 का जीत जाता? अभी 2 लाइव एमएलए है सब है तेरे पास। अरे तो मैं विपक्ष का आमदार हूँ, सत्ता का थोड़ी हूँ। मैं क्या हो रहा, मेरे देखो, तुमको जो करना है वो करो, लेकिन करने से पहले एक बार मेरी इंक्वायरी कर लो। तू 2 नंबर के काम करता है, हमें ये लेना देना नहीं, तू किस पार्टी का है क्या है? मेरी बात सुनो, मेरी बात सुनो, देना है कि तू 2 नंबर के काम सुन तो, करता है। अच्छा मेरी बात तो सुन लो। तुमको जो करना है वो करो, लेकिन एक बार पहले मेरी इन्फॉर्मेशन निकालो। आप कहीं गलत है, कहीं ना कहीं गलत फहमी हो रही है, कहीं ना कहीं कुछ ना कुछ गलत हो रहा है। तेरे को हमें गलत फहमी है ना, तेरे को भी गलत फहमी है। तेरे को मौत का डर नहीं है ना? बड़े चौक में मारेंगे तेरे को पता चलेगा। मौत का डर नहीं है ना? तू ये चीज बोला, इस चीज पे कायम रख। तेरे साथ वाला ना कोई भी मिला ना, जल्दी ही चमत्कार दिखाएंगे तेरे को हम। इस बात पे कायम रहना तू। मौत का डर नहीं तेरे को, तो जिसके पास जाना है चला जा, तेरे को जल्दी चमत्कार दिखाते। ठीक है, कोई बात नहीं मेरे भाई। जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत आयोजित उमेद कार्यक्रम फ्लॉप झाला असून महिलांनी मोठ्या कष्टाने उभे केलेल्या स्टॉलला भेट देणाऱ्यांची संख्या तुरळक असल्याने जिल्हा परिषदेच्या यंत्रणेची पोलखोल झाली आहे। तर जिल्हा परिषदेतील संबंधित विभागाचे अधिकारी मात्र उपक्रमाला 10वी-12वी परीक्षांमुळे प्रतिसाद मिळाला नसल्याचे मान्य करत आहेत। जिल्हा परिषद प्रशासनाच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत उमेद प्रकल्पांतर्गत आयोजित वऱ्हाडी जत्रा विभागीय स्तरावरची प्रदर्शन दिनांक 20 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी दरम्यान अकोला शहरातील लाल बहादूर शास्त्री स्टेडियम येथे आयोजित करण्यात आली आहे। या प्रदर्शनमध्ये ग्रामीण भागातून आलेल्या महिला बचत गट यांचा सहभाग आहे। अकोला जिल्ह्यातील स्वयंसहायता समूहातील महिलांनी निर्माण केलेल्या वस्तूंना शाश्वत बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने सदरचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। परंतु या विभागीय प्रदर्शनमध्ये आलेल्या महिला स्टॉल धारकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे। या प्रदर्शनकरिता एक मोठे डोम उभारण्यात आले असून यामध्ये संपूर्ण विक्री स्टॉल लावण्यात आले आहेत। परंतु या ठिकाणी उन्हाळ्याचे दिवस पाहता कूलरची तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नसल्याने महिलांना गरमीचा फटका सहन करावा लागत आहे। तसेच काही महिलांच्या म्हणण्यानुसार मुक्कामाकरिता डाबकी रोड येथील देण्यात आलेल्या सभागृहामध्ये झोपण्याची व्यवस्था तसेच महिलांकरता प्रसाधनगृहाची व्यवस्था ही चांगली नसल्याची भावना सुद्धा यावेळी महिलांनी RRCशी बोलताना व्यक्त केली। आता या 6 जणी 200 महिला आम्ही लहान बाळं आम्ही इतके मच्छर चावून राहिले, चादर नाही, बेडशीट नाही असं, आणि 2च टॉयलेट आणि 2च बाथरूम आहेत, बाहेर आंघोळ नाही। आणि मी स्वतः बिमार पडली कालपासून, त्या तिथंच त्या समोरच्या गोळ्या आणून खायला घरचे लोक म्हणतात घरी सारा राहू नका नाही। मागच्या वर्षी त्याने हॉटेलमध्ये ठेवलं होतं, यावर्षी त्याने मंगल कार्यालय केलं। खंडारे राहणार किल्ला आम्हाला म्हणजे हवा म्हणजे होती गरमाट जास्त होऊन राहिली, आम्हाला चुलतची व्यवस्था करावी आहे, पण लय अंतर एक ठिकाण यावेळी आमच्यासोबत आहेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी। जी प्रदर्शनी सुरू आहे त्याबद्दल आपण यांना विचारणार आहोत। सर, मला एक सांगा की आतापर्यंत जी प्रदर्शनी आहे त्यामध्ये किती प्रतिसाद मिळालेला आहे
महिलांचा काय प्रतिसाद आहे? यावेळेस आपल्याकडे थोडा उशीर झालेला आहे, कारण 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहेत. तरी पण साधारण आपण पर डे प्रत्येक तालुक्यानी आहे आणि जिल्ह्यातून इथे महानगरपालिकेत चांगला प्रचार प्रसिद्धी केल्यामुळे आपले साधारण एक 7 ते 8 10 हजारापर्यंत पर डे अशी व्हिजिट झालेले आहेत. आणि त्यातून साधारण 40 लाखाच्या प्लस आपल्याकडे आज रोजीचं जी आकडेवारी आहे ती 40 लाखाच्या वर आपली विक्री गेलेली आहे बचत गटाची. मला एक सांगा की आम्ही जेव्हा काही स्टॉलला व्हिजिट केली तर काही महिलांचं म्हणणं होतं की त्यांना व्यवस्थित फॅसिलिटी मिळत नाही, शौचालय वगैरे यांचा थोडासा त्रास होतो आहे त्यांना. तर त्यासाठी आपण काही नियोजन केलं होतं का व्यवस्थित? व्यवस्थित नियोजन केलंच होतं, परंतु आपल्याला संख्या जास्त असल्यामुळे आणि मोबाईल टॉयलेट आहेत, तर आपण जे म्हणताय ते आपण परत पुढच्या वेळेस आपण आणखी अजून सुधारणा करूयात. टॉयलेटच्या बाबतीत जिथे काही हे असेल तक्रारी असेल ते मी पाहून घेतो आणि आपण त्यात अजून इम्प्रूव्हमेंट करायचं करूया, कारण आपल्याला डे बाय डे आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची आहे. मागच्या वेळेसपेक्षा आपण थोडा आणखी लार्ज केलेला आहे. तर तुम्ही आपण जे म्हणत असाल तक्रार असेल तर आपण प्रत्यक्षात पाहून घेतो, चौकशी करतो आणि आपल्याला त्यावर बोलतो. तेल्हारा नगर परिषद कार्यालयात विविध प्रलंबित प्रश्नांसाठी जागरण गोंधळ आंदोलन छेडण्यात आले. मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या दालनात हे आंदोलन करण्यात आले असून शहरातील मूलभूत सुविधा, विकास कामे आणि प्रलंबित मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. तेल्हारा नगर परिषदमध्ये नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. मुख्य मार्केट परिसरात सुसज्ज मुतारीघर उभारणे, घरकुल लाभार्थ्यांच्या असाइन्मेंटवरील स्टॅम्प काढणे तसेच गुंठेवारी नियमित करून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणे या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच लोकशाहीवर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा नियोजित जागेवर उभारणे, पांढरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करणे तसेच बौद्ध विहार आणि वैकुंठधाम परिसराचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी करण्यात आली. इंदिरानगर आवासातील झोपडपट्टी धारकांना घरकुल लाभ देणे, प्रभाग क्रमांक 4 मधील अभ्यासिकेला अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, नगर परिषद शाळा क्रमांक 1 समोरील गार्डन विकसित करणे व व्यायामशाळा उभारणे यासह स्वर्गीय रामसिंग बलोदे उद्यानाची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. योगेश्वर कॉलनीतील साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावणे, गौतमा नदी परिसर स्वच्छ करणे, टॉवर ते शेगाव नाका दरम्यान CCTV कॅमेरे बसवणे, अतिक्रमणग्रस्त लघु व्यावसायिकांसाठी हॉकर झोन तयार करणे आणि भाजी मंडई परिसरातील दुकानदारांना त्याच ठिकाणी पक्की दुकाने उभारण्यास परवानगी देणे अशा मागण्याही आंदोलनात पुढे करण्यात आल्या. दिव्यांग बांधवांना शासन निर्णयानुसार 5% निधी वितरित करणे व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे तसेच प्रभाग क्रमांक 6 मधील गार्डनला हिंदू सूर्य महाराणा प्रताप उद्यान नाव देणे आणि छत्रपती संभाजी महाराज मार्केट सुरू करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलकांनी नगर परिषद प्रशासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. शहरातील प्रलंबित प्रश्न सोडवून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी एकमुखी मागणी करण्यात आली. तेल्हारा शहरातील दिव्यांग बांधवांच्या माहिती अधिकारात माहिती मागितलेली आहे आणि एकूण आस्थापना खर्च वगळून दिव्यांग बांधवांना निधी दिलेला आहे. शासन निर्णयानुसार आस्थापना खर्चासहित वगळता येत नाही आणि 5% याच्यावर आम्हाला शासन परिपत्रक दिलेलं आहे. स्वदेशीचा अभिमान आणि आत्मनिर्भरतेचा मंत्र देणाऱ्या खादी महोत्सव 2026चा दिमाखदार शुभारंभ नुकताच संपन्न झाला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन खादी ग्रामोद्योग असिस्टंट डायरेक्टर संजय खोडके यांच्या हस्ते 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी करण्यात आले. या महोत्सवात खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रातील विविध उत्पादनांचा खजिना पाहायला मिळत आहे. अत्याधुनिक वस्त्रांपासून ते हस्तकलेच्या नमुन्यांपर्यंत अनेक स्टॉल इथे उभारले गेले आहेत. विशेष म्हणजे या व्यासपीठामुळे ग्रामीण भागातील कारागीर आणि लघुउद्योजकांना आपली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. स्वदेशी विचार आणि ग्रामीण रोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने भरवलेला हा महोत्सव आता 1 मे पर्यंत सुरू राहणार आहे. तेव्हा विविध प्रकारच्या खरेदीसाठी आणि सवलतींचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी या महोत्सवाला नक्की भेट द्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. हे खादीचा महोत्सव आहे. इथे खादीमध्ये बनणारे जे प्रोडक्ट आहेत, चाहे ते ग्रामोद्योगचे राहो, कोसाचे राहो, त्या सर्वांचे जे पण प्रकार बनतात, छोट्या छोट्या रुमालापासून तर मोठ्यात मोठ्या साड्यांपर्यंतचे सर्व प्रकार आहेत. लेडीजसाठी टॉप आहे, दुपट्टा आहे, त्यानंतर कोशाची शॉल आहे, जेंट्ससाठी हाफ शर्ट, फुल शर्ट, बंगाली पैजामा, सर्व प्रकारच्या वस्तू अवेलेबल आहे. त्यानंतर छोट्या पर्सपासून ज्यूटच्या बॅगपर्यंत पण गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत.
किती दिवस आहे हे? हे 10 दिवस आहे. 20 तारखेपासून चालू झालेलं आहे. 1 तारखेपर्यंत आहे. 1 मार्चपर्यंत आहे. अकोला आर्णी महामार्गावरून प्रवास करत असाल तर सावध व्हा. या मार्गावर काटेपूर्णा अभयारण्याचे जंगल आहे, जिथे वन्यजीवांचा वावर असतो. पण काही बेजबाबदार वाहन चालक अति वेगाने वाहने चालवून या मुक्या जीवांच्या जीवावर उठले आहेत. अशा अपघातांना टाळण्यासाठी वन्यजीव प्रेमी पुढे आले आहेत. अपघातांना आळा घालण्यासाठी वनोजा येथील वन्यजीव प्रेमी आदित्य इंगोले आणि त्यांच्या टीमने एक अनोखी शक्कल लढवली आहे. आदित्य इंगोले शासकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या सहकार्याच्या मदतीने महामार्गावर बिबट्याच्या पावलांचे ठसे रेखाटले आहेत. या अनोख्या जनजागृतीद्वारे त्यांनी वाहन चालकांना वाहनाचा वेग कमी ठेवा आणि वन्यजीवांचे प्राण वाचवा असा संदेश दिला आहे. अमोल कुरवाडे, रितेश इंगोले, शुभम हेकड आणि सतीश गावंडे यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या मार्गावरून प्रवास करताना वन्यजीवांची सुरक्षा लक्षात घेता प्रत्येकाने वेगमर्यादेचे पालन करणे आता काळाची गरज बनली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जनकल्याणकारी स्वराज्याची स्थापना केली. त्यांची प्रशासन व्यवस्था, स्त्री सन्मानाची नीती आणि लोककेंद्रित दृष्टी आजही आदर्श मानली जाते. अशा रयतेच्या राजाने स्त्रियांना मातेचा सन्मान दिला, त्या छत्रपती शिवरायांचा आम्हाला अभिमान आहे. अशा शब्दात शिवछत्रपतींची महिमा उपमहापौर अमोल गोगे यांनी विशद केली. अकोला शहरातील अन्नपूर्णा माता मंदिरासमोरील मराठा समाज भवन येथे आयोजित छत्रपती शिवराजे शहाजीराजे भोसले जन्मोत्सवात सोहळा समारंभात ते बोलत होते. मराठा सेवा मंडळ अकोलातर्फे आयोजित या कार्यक्रमात नगरसेवक श्री अनिलभाऊ गरड, महापालिकेचे गटनेता श्री पवन महल्ले, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विजयप्रकाश चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रदीप जोगदंड, शिवसेना जिल्हा प्रमुख अश्विन नवले, उद्योजक श्री मनोज चव्हाण, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त श्री देवीदास निकाळजे, डॉक्टर योगेश पाटील, उद्योजक श्री नागोरावजी लाटे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री मुरलीधर सटाले, उपाध्यक्ष पंडित चौधरी, सर गणेश गिराम, प्रदीप लुगडे, मारुतीराव भगत, सुनील चव्हाण, नारायण गारोले, गोविंदराव मांडवे, चंद्रकांत पन्हाळकर, गजानन धिटे, कैलास दळवी, संजय कैंदले, आशिष जाधव, सूर्यकांत चौहान, अनिल मोटे, प्रवीण शिंदे, उमेश जरांगे, बंटी सटाले, अखिलेश खेंडकर, संभाजी खेंडकर तसेच मराठा सेवा मंडळाच्या अन्य आयोजक समितीतर्फे करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अतिथींच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. उपस्थित सर्व अतिथींचे स्वागत मराठा सेवा मंडळाच्या कार्यकारिणी तर्फे करण्यात आले. वर्षातील 365 दिवसांपैकी केवळ 1 दिवस आपल्या महाराजांच्या जयंतीसाठी द्या, असे आवाहन मराठा सेवा मंडळ तर्फे करण्यात आले होते. त्यामुळे या जयंतीला मराठा समाज बांधवांची मोठी गर्दी जमली होती. मराठा सेवा मंडळाच्या स्थापनेला यंदा 45 वर्षे पूर्ण होत आहेत. मंडळाने अन्नपूर्णा माता मंदिरासमोर भव्य 96 कुडी मराठा समाजासाठी मंगल कार्यालयाचे निर्माण केले आहे. या मंगल कार्यालयाचे बांधकाम शेवटच्या टप्प्यात सुरू असून काही दिवसातच सर्व सोयीसुविधांनी हे मंगल कार्यालय समाज बांधवांसाठी अल्प दरात उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती यावेळी मंडळाचे अध्यक्ष मुरलीदादा सटाले यांनी दिली. याप्रसंगी नगरसेवक अनिल गरड, महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी अनिल बिडवे, नगरसेवक पवन महल्ले आदींनी उपस्थित राहून समाज बांधवांना संबोधित केले. कार्यक्रमात समाजातील लहान मुले व मुलींनी शिवरायांच्या जयंतीनिमित्त तसेच त्यांच्या जीवनावर आधारित एकापेक्षा एक सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत करीत उपस्थित सर्वांचीच वाहवाही लुटली. कार्यक्रमाचे संचालन अध्यक्ष मुरलीधर सटाले यांनी केले तर आभार प्रदर्शन पंडित चौधरी सर यांनी केले. मराठा सेवा मंडळ महिला कार्यकारिणीच्या माधुरी बिडवे, श्रीमती दुर्गा पवार, सौ शोभा चौधरी, सौ शारदा सटाले, सौ मंगला जाधव, सौ प्रिया चौहान, सौ मनीषा शिंदे, सौ शीतल चौहान, इंदिरा आवटे, सौ लक्ष्मी केंदले, सौ सुनीता दळवी, सौ सारिका नाईक नवरे, सौ हर्षा भांड, सौ कल्पना जाधव व अन्य महिला कार्यकारिणीच्या सदस्यांनी सुद्धा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक प्रयत्न केले. कार्यक्रमाला उपस्थित शेकडो समाज बांधवांसाठी स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वांग सुंदर कार्यक्रमाची उपस्थित सर्वांनीच प्रशंसा केली. पुढच्या वर्षी यापेक्षा भव्य दिव्य रूपात छत्रपतींची जयंती साजरी केली जाईल, असे आश्वासन याप्रसंगी मराठा सेवा मंडळ तर्फे देण्यात आले. होती गुलामीची चाल हे अन्याय
अशा वेळी स्वराज्य संकल्प शहाजीराजांच्या मार्गदर्शनाने मी वयाच्या 12व्या वर्षी बालशिव यानंतर शिव लड़के जानता राजा कौन छत्रपति शिवाजी महाराज की जय. नागररावजी लाटे उद्योजक यांच्यातर्फे टाकली तर त्यांची गरज नाही. चल घेऊन जा त्यांना आणि गर्दन काप त्यांची असा त्यांच्या मातांनी स्त्रियांवर. हॅलो. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदा. उभे जरांगे यानंतर आपलं गीत सादर. सन्मान्य व्यासपीठ आणि माझ्या मित्रमैत्रींनो, मी नैतिक उमेश जरांगे. आज आपण सर्व ज्या महान व्यक्ती त्याबद्दल जोरदार टाळ्या सर्वांनी. आई तुळजा भवानी आत्ताच 19 फेब्रुवारी रोजी आपले राजे हिंदुस्थानचे कैवारी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव झाला होता. त्यानिमित्त आज मराठा सेवा मंडळाच्या वतीनं हा आज कार्यक्रम इथे आयोजित केला आहे. सर्वांना शुभेच्छा देतो. दिल्लीमध्ये आयोजित वैश्विक AI इम्पॅक्ट समिट दरम्यान झालेल्या कथित अर्धनग्न आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये भाजप महिला मोर्चा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या निषेधार्थ महिला मोर्चाने जोरदार आंदोलन करत माफीची मागणी केली आहे. निषेध असो निषेध असो राहुल गांधीचा निषेध असो निषेध असो निषेध असो राहुल गांधीचा निषेध असो भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचा निषेध असो महिला मोर्चा. दिल्लीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय AI इम्पॅक्ट समिट दरम्यान काँग्रेस युथ कार्यकर्त्यांनी केलेल्या कथित अर्धनग्न आंदोलनाच्या निषेधार्थ यवतमाळमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा यवतमाळच्या वतीने काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत माफीची मागणी केली. महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक पातळीवर प्रगती करत असताना अशा प्रकारचे आंदोलन देशाची प्रतिमा मलिन करणारे आहे. यावेळी राहुल गांधी आणि संबंधित युथ कार्यकर्त्यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. या आंदोलनात महिला मोर्चाच्या जिल्हा व प्रदेश पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दिल्लीमध्ये AI इम्पॅक्ट समिट आंतरराष्ट्रीय परिषद सुरू असताना जगाला संदेश भारत देत होता आणि अशा वेळी जगाला भारताने संदेश देणे ही आपल्यासाठी भारतासाठी देशवासियांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. परंतु अशा अभिमानास्पद देशासाठी मोठी बाब होत असताना त्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये राहुल गांधी यांची युथ काँग्रेस अर्धनग्न होऊन त्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये दाखल झाली आणि त्यांनी अतिशय गोंधळ तेथे घातला. ही देशासाठी नाचक्कीची गोष्ट आहे आणि जो देशाला मानत नसेल, जो देशाचा अपमान करत असेल आणि देशाची मान उंच होत असताना जो देशाला कुठेतरी काळ फासता येईल या पद्धतीने जर वर्तन करत असेल तर अशा या राहुल गांधीचा आम्ही महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा यवतमाळ निषेध करतो आणि आमची मागणी आहे की राहुल गांधींनी माफी मागावं तरच आम्ही इथे थांबू, नाहीतर याही पेक्षा तीव्र आंदोलन राहुल गांधीसाठी काँग्रेससाठी हे होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बोरीसिंग येथे गॅस गळतीमुळे भीषण आग लागून एका कुटुंबाचं संपूर्ण घर जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीत तब्बल 20 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे. सुदैवाने कुटुंबियांनी प्रसंगावधान राखत घराबाहेर धाव घेतल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. बोरीसिंग येथील श्रीधर मधुकर मायकलवार यांच्या राहत्या घरात 23 फेब्रुवारी रोजी ही दुर्घटना घडली. घरातील गॅस सिलेंडरमधून गळती होत असताना अचानक आग भडकली आणि काही क्षणातच आगीने भीषण स्वरूप धारण केलं.
आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण घर वेढलं आणि घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, धान्य, कपडे तसेच इतर घरगुती साहित्य जळून खाक झालं. या आगीत सुमारे 20 लाख रुपयांचा ऐवज नष्ट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कुटुंबियांनी वेळीच घराबाहेर पळ काढल्यामुळे जीवितहानी टळली. मात्र आयुष्यभराची कमाई काही क्षणात राख झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील राहुल गुंठे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून अहवाल महसूल प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. राहुल वासनिक, ब्युरो चीफ, RRC न्यूज, यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मोठा कहर पाहायला मिळत आहे. राडेगाव तालुक्यात वीज कोसळून 5 जण जखमी झाले आहेत, तर महागाव व उमरखेड तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राडेगाव तालुक्यातील झरगड गावात आज दुपारी सुमारे 2च्या सुमारास शेतात काम सुरू असताना वीज कोसळली. या दुर्घटनेत चंद्रभान पजारे, वंदना रायभान पदिले, सुनीता राऊत, विमल सुरेभान पदिले हे जखमी झाले आहेत, तर गणेश नाणे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य करत सर्व जखमींना यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच पावसामुळे महागाव आणि उमरखेड तालुक्यातील गहू, हरभरा तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन काढणीच्या तोंडावर उभी पिके वादळी वाऱ्यामुळे आडवी पडली आहेत. शेतात पाणी साचल्याने काढणीची कामे ठप्प झाली आहेत. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले असून प्रत्यक्ष पाहणीनंतर मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे. मात्र बाधित शेतकऱ्यांकडून तातडीच्या आर्थिक मदतीची मागणी होत आहे. लोकशाहीच्या मंदिरात लोकप्रतिनिधींकडूनच लोकशाहीच्या मूल्यांची पायमल्ली होताना दिसली आहे. अमरावती महापालिकेत आज भर सभेत, तेही थेट महिला आयुक्तांसमोर नगरसेवक चंदू खेडकरांनी केलेल्या वर्तणुकीमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटना अशी आहे की महापालिकेत जनसंवाद कार्यक्रम सुरू होता. यावेळी रहाटगाव येथील एका अतिक्रमणाच्या तक्रारीवर चर्चा सुरू असताना तक्रारदार आणि नगरसेवक चंदू खेडकर यांच्यात वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्यासारख्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याची उपस्थिती नगरसेवकांनी विसरली. चक्क महिला आयुक्तांसमोरच नगरसेवकांनी तक्रारदाराला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आता होत आहे. एका जबाबदार पदावर असलेल्या लोकप्रतिनिधींचे असा भर सभेत संयम सोडणे हे कितपत योग्य आहे? प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर अशी मुजोरी दाखवून लोकप्रतिनिधी नक्की काय संदेश देऊ पाहत आहेत? हा लोकशाहीचा खालावलेला स्तर आहे की सत्तेचा माज? आता या घटनेनंतर आयुक्त काय कारवाई करतात आणि संबंधित नगरसेवकांवर काय शिस्तभंगाची कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. बुधवारी राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचा भव्य शुभारंभ. शेगाव मंदिरात राष्ट्रपतींच्या स्वागताची तयारी पूर्ण. कर भरणाऱ्या अकोलेकरांसाठी मोठा दिलासा. सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार मनपाची झोन कार्यालये. काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना 10 कोटींच्या खंडणीचा कॉल. विधानसभेत उडाली चांगलीच खळबळ. उमेद कार्यक्रमाचे जिल्हा परिषदेचे नियोजन फसले. जिल्हा परिषदेचा उपक्रम ठरला फ्लॉप. महिलांच्या स्टॉलवर शुकशुकाट. अमरावती महापालिकेत लोकशाहीची पायमल्ली. महिला आयुक्तांसमोरच नगरसेवकांकडून तक्रारदाराला शिवीगाळ.
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,46,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.